आज फ्रिज साफ करत असताना त्याच्या मागच्या ट्रेची अवस्था अशी काही असेल खरंच मला वाटलं नव्हतं. पण त्या अगोदर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरला होता मी आणि मग रात्रीचा थोडासा भात शिल्लक होता, तर म्हणून म्हटलं की चला त्याला फोडणीचा भात बनवून घ्यावं, तो खाता येईल नाश्त्यामध्ये. म्हणून मग मी इथं फोडणीचा भात बनवून घेतला, युवराजला तो खायला दिला. तुम्ही काय करता रात्रीचा उरलेला भाताचं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग युवराजने ऋदूला पण खाऊ घातलं, त्याच्यासाठी दूधपोळी केली होती मी, मग त्याने दूधपोळी खाल्ली आणि मग तो खेळत होता. आता इथे ऋदू खेळत होता आणि मला बाकीचे पण कामं करायचेच होते, पण त्या अगोदर म्हटलं की फ्रीज साफ करून घ्यावा. आता 5-6 दिवसानंतर मला गावाला जायचं आहे, म्हणून मग म्हटलं की फ्रीजमधलं वगैरे जे काही सामान आहे ते काढून घ्यावा आणि फ्रीज छान क्लीन करून घ्यावं. जास्त काही खराब नव्हता फ्रीज, म्हणून मग मी कपड्यानंच पुसून घेतला, छान पुसून वगैरे घेतला आणि नंतर मग मागचा ट्रे मी साफ करायला घेतला होता फ्रीजच्या. तर मला याची कल्पनाच नव्हती की याच्यामध्ये एवढं पाणी साचेल आणि थोडेफार किडे वगैरे होईल याच्यामध्ये. खरंच हे बघून मला शॉकच बसला होता. त्यानंतर मग मी तो ट्रे सर्वात अगोदर बाहेर काढला, त्याच्यामधलं पाणी वगैरे फेकून दिलं. तर मग तो छान घासून वगैरे घेतला, धुवून घेतला आणि त्याला छान असं कोरड्या कपड्याने पुसून वगैरे घेतला आणि मग मी फ्रीजमध्ये तो परत जसा होता तसा मी तो लावून दिला. तुम्ही पण तुमच्या फ्रीजचा 1-2 महिन्यातून ट्रे बघत जा मागचावाला, त्याच्यामध्ये किडे वगैरे होऊ शकतात. त्यानंतर मग फ्रीज जसा होता तसं मी लावून दिलं. त्यानंतर जो काही पसारा काढला होता फ्रीजमधला तो पण छान असा फ्रीजमध्ये लावून दिला. चला मंडळी, आजचा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.